हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीव मुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 7. तैसे भोग्य आणि भोक्ता, दिसे आणि देखता, हे सरले अद्वैत अफुटा माझी. अर्थात आतापर्यंत जी उदाहरणे दिली त्या अनुषंगाने भोग्य आणि भोक्ता तसेच दृश्य आणि पाहणारा यामधील द्वैत सरले आणि तेथे पूर्णपणे अद्वैत एकत्व आले. आतापर्यंत माऊलींनी मागील 6 ओव्यांमध्ये अनेकानेक उदाहरणे दिली. त्यावरून हे सिद्ध होते की आता द्वैत संपुष्टात आले आहे. येथे अद्वैत प्रस्थापित झाले आहे. ही सृष्टी एकरूप आहे याचा प्रत्यय आला आहे. कैवल्यप्राप्तीमुळे भोग घेणारा आणि ज्याचा भोग घ्यायचा ते यात एकत्व आले आहे. दृश्य दिसत असलेले आणि द्रष्टा ते दृश्य पाहणारा ही भिन्न नाहीत. कारण या ब्रह्मांडात अथपासून इतिपर्यंत सर्वत्र आत्मपरब्रह्म व्यापलेले आहे. या सृष्टीमध्ये भेद दिसतो हा ते पाहणाऱ्याचा दोष असतो. हे अज्ञानामुळे होते. तथापि आता कैवल्यप्राप्ती झाल्यावर आत्मज्ञान प्राप्त झाले आणि हा दृष्टीदोष दूर झाला. येथे त्या एकमेव आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट हा त्याचाच विस्तार आहे. ओवी क्रमांक 8. सेवंतेपणा बाहेरी न निगताची परी, पाती सहस्त्रावरी उपलविजे. अर्थात शेवंतीच्या फुलाला हजारो पाकळ्या असल्या तरी त्या सर्व एकाच ठिकाणी एकरूप झालेल्या असतात. माऊली येथे उदाहरण देतात की शेवंतीच्या फुलाला हजारो पाकळ्या असतात, परंतु या सर्व पाकळ्या शेवंतीच्या फुलाच्या मध्यभागी शेवंतीचे एकच एक फूल आहे या प्रकारे एकवटलेल्या असतात. त्या आपापले भिन्नत्व दर्शवित नाहीत. याचप्रमाणे ब्रह्मांडात अनेकविध वस्तू जगत असूनही ते सर्व साक्षात्कारीला कैवल्यावस्थेत एकच एक आत्मपरब्रह्म असते. प्रत्येक वस्तू आत्मपरब्रह्माला जोडलेली आहे. या योगे तो प्रत्येक वस्तूशी पूर्णपणे आत्मतत्वाप्रमाणे व्यवहार करतो. ओवी क्रमांक 9. तैसे नवनवा अनुभवी, वाजता वाधावी, अक्रियेच्या गावी नेणीजे ते. अर्थात जरी अनेक नवनवीन गोष्टी घडल्या तरी अक्रियायोग प्राप्त झालेल्याला त्यामुळे काहीही फरक होत नाही. विश्वात सतत उलथापालथी होत असतात. अनेक जुन्या वस्तूंचे परिवर्तन होऊन त्यामधून नवनवीन वस्तू तयार होत असतात. जरी असे असले तरीही कैवल्यप्राप्त योगी अशाने व्यथित होत नाही. त्याची चलबिचल होत नाही. तो आपले नित्य व्यवहार शांतपणे करत असतो, कारण त्याला अक्रियायोग प्राप्त झालेला असतो. योगाधिराज पातंजलींचे सूत्र आहे, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोगः. तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यांच्या एकत्र अनुष्ठानाने क्रियायोग प्राप्त होतो. योगदासांच्या पातंजल बोध या पुस्तकावरून. योगाधिराज पातंजलींनी क्रियायोग सांगितला आहे. तप म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट सातत्याने करत असणे. या योगे आपल्या देही ऊर्जा, ऊब, उत्साह, उष्णता, शक्ती, ताकद, बुद्धी, प्रकाश, तेज इत्यादी प्रविष्ट होते. स्वाध्याय म्हणजे स्वचा अध्याय, अभ्यास करणे. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराला समर्पण होणे. या तिन्हींचे एकत्र अनुष्ठान म्हणजे क्रियायोग. जसा क्रियायोग आहे तसा अक्रियायोगही आहे. येथे काहीही कृती न करता प्रशांत, मौन, निश्चल, स्तब्ध, स्थिर, स्थित बसून राहणे
क्रियायोगापेक्षा हा अक्रियायोग महाकठीण आहे. हे असे बसून राहणे सोपे नाही, त्यापेक्षा काहीतरी क्रिया करत राहणे सोपे आहे. परंतु अक्रियायोग साध्य झाल्यास अनाहताचा साक्षात्कार होतो. माऊली सांगतात की कैवल्यावस्थेत अक्रियायोग प्राप्त होतो. कैवल्यप्राप्त योगी आत्मपरब्रह्मी स्थित असतो. यामुळे विश्वात उलथापालथी झाल्या तरी योगी अविचल असतो, कारण जे काही घडते ते आत्मपरब्रह्मात घडते. समुद्रात मासे राहतात. समुद्राच्या पृष्ठभागी लाटा उसळतात. आत मासे व्यथित होत नाहीत, ते अविचल असतात. याप्रमाणे अक्रियायोग प्राप्त योगी विश्वातील घटनांमुळे विचलित होत नाही, त्याचा नित्य दिनक्रम शांतपणे सुरू असतो. ओवी क्रमांक 10. म्हणोनी विषयाचेनी नावे, सुनी इंद्रियांचे थवे, सैंद घेती धावे समोरही. अर्थात, तथापि विषयांनी युक्त झालेले इंद्रियांचे थवे जरी समोर आले तरी तेथे धाव घेतली जात नाही. माऊली सांगतात की कैवल्यप्राप्त योग्याला अक्रियायोग प्राप्त झालेला असल्यामुळे त्याच्यासमोर लोभ प्रलोभनाने आकर्षित होऊन अनेकविध विषयांनी युक्त होऊन इंद्रियांचे थवेच्या थवे जरी समोर आले तरी असा योगी स्वपदी प्रशांत, मौन, निश्चल, स्थिर, स्थित असतो. नाहीतर आपण एखाद्या वेळी आपली इंद्रिय जरी शांत असली तरी आपणहून विषयाचा शोध घेऊन त्यामागे धावाधाव करू लागतो, कारण आपल्यावर त्या नाठाळ मनाचा महावाईट प्रभाव असतो. ते आपल्याला सतत भोगप्रवृत्त करत असते आणि आपण सारासार विवेक गुंडाळून त्यामागे धावत असतो. यासाठी सतत दररोज जमेल तितका वेळ स्वतःशी बसायला शिकावे. ओवी क्रमांक 11. परी आरिसा सिवे सिवे, तव दिठिया दिठीसी फावे, तैसे झाले धावे वृत्तीचिया. अर्थात, आरशात फक्त स्वदर्शनच घडते, तसे वृत्तीचे होते. मागील ओवींचा संदर्भ देत माऊली सांगतात की कैवल्यावस्थेत अक्रियायोग प्राप्त झाला की आपली अवस्था गीतेला अपेक्षित अशा स्थितप्रज्ञाप्रमाणे होते. हे समजण्यासाठी माऊली येथे एक छान उदाहरण देत आहेत. ते सांगतात की आपण आरशात पाहिले की तेथे आपल्याला फक्त स्वतःचाच चेहरा दिसतो. तसे कैवल्यावस्थेत अक्रियायोग प्राप्त झाला की आपल्याला फक्त स्वभान असते, अन्यविषयी आपण उदास असतो. आता बाह्यभागी कितीही भौतिक भोगापवर्गतेची महाप्रलोभने असली तरी आपण आपल्या स्वस्थानी प्रशांत, मौन, निश्चल असतो. आरशात पाहिल्यावर आपल्याला फक्त स्वतःचेच प्रतिबिंब दिसते, तसे सर्वत्र आपल्याला स्वभानच असते. अन्य विषयांची आपल्याकडून दखल घेतली जात नाही. त्यायोगे आपण उद अधिक आस म्हणजे उच्च आसनी आत्मपरब्रह्मी सेवेला रुजू होतो. ओवी क्रमांक 12. नागमुदी कंकण, त्रिलिंगी भेदली खूण, घेता तरी सुवर्ण घेईजे की. अर्थात, नाग, अंगठी, कंकण असे दागिने त्रिलिंगी असतात, तरी सराफाला त्या सर्वात फक्त सोनेचं दिसते. नाग तो पुल्लिंगी, दंडात घालायचा दागिना. अंगठी ती स्त्रीलिंगी, बोटात घालायचा दागिना. कंकण ते नपुसक लिंगी, हातात घालायचा दागिना. असे दागिने 3 लिंगी असतात. तथापि या सर्व भिन्न लिंग असलेल्या दागिन्यांमध्ये सोनाराला डोळ्यांनी जरी त्यातील भिन्नता दिसत असली
तरीही बुद्धीने त्याला त्यात फक्त सोनेच दिसत असते. याप्रमाणे ब्रह्मांडात वस्तुजगताची जरी सर्वत्र भिन्नता असली तरी आत्मसाक्षात्कारीला सर्वत्र एका प्रभुविभूशिवाय अन्य काही जाणवत नाही. अनेक जण असे असतात की कोठे काही पाहिले की त्यामधून उपभोग काय घेता येईल याचाच विचार त्यांना सुचतो. तथापि असे असू नये. यामुळे असे लोक मानसिक आजारी होतात. डोळ्यांनी काही पाहिले तरी आपल्याला ते अत्यावश्यक नसेल तर त्याची आपल्या मेंदूकडून दखल घेऊ नये. त्याची सहजच उपेक्षा झाली पाहिजे. हरिओम.